पोटी केलं जात आहे, न्याय मंदिर विचारणार त्यांना बी. हे सगळं राजकीय दबावापोटी केलं जात आहे असं म्हणतायत सगळे ओबीसी नेते. भुजबळही तसंच म्हणतायत आणि आता खोटी जात प्रमाणपत्र देण्यात आली असं सुद्धा म्हणतायत. हे सगळं आता कोर्टासमोर गेलेलं आहे. म्हणजे आता कोर्टात या संदर्भात याचिका आहे. कोर्टातली लढाई कशी लढणार? आम्ही आता उभा करतो ना, लगेच आम्ही याचिका करतो. आम्ही 8-10 दिवसाच्या आत सगळे कागदपत्र जमा करायला लागलो. आज काही आलेत आमच्याकडे, आणखीन काही येतील ना. आता आम्ही पण करायलो. तुम्ही तिथं आमच्या नोंदी असून जर आमचं वाटोळं करायला लागले, तुम्हाला बी जसं न्याय देवताय तसं आम्हाला पण आहे. आता तुम्हालाही प्रश्न विचारले जाणार आहेत. तुमचंही आरक्षण काढून टाकलं जाणार आहे. आता 16% आरक्षण कशाच्या धर्तीवर घेतलं बाबा? तुमची 28% लोकसंख्या मंडल आयोगाने दाखवली 89-90ला. 1994ला म्हणजे 4 वर्षात ती 60% दाखवली. कोणत्या आयोगाने दाखवली? कोणत्या समितीने दाखवली? म्हणून तुम्हाला 32% आरक्षण दिलं. बर, सुप्रीम कोर्ट मान्य, सुप्रीम कोर्ट सांगतंय 50%ची मर्यादा ओलांडायची नाही. 52% कस काय? 2% गेलेल्या जाती ह्या कस काय? आता हे आम्हाला करायचं नव्हतं आणि आजही करायचं नाहीये. मी TV9च्या माध्यमातून शब्द देतो आम्ही तुम्हाला. आमच्या हक्काच्या नोंदी आहेत. आमचे गॅझेटियर आहे सातारा संस्थांचं, पश्चिम महाराष्ट्राचं, मराठवाड्याचं. याला तुम्ही विरोध करू नका. आमच्या नोंदी आहेत. आणि गरीब ओबीसींना सांगतो, तुमच्या नेत्याला समजून सांगा. त्यांच्यामुळं सगळ्या ओबीसीचं ते वाटोळं करायला लागले त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी. आम्हाला आणखीनही कोर्टात जायची इच्छा नाही. ह्या भुजबळला समजून सांगा, ही गरीबाचं वाटोळं करायला लागलाय मराठ्याचं आणि गरीब ओबीसीचं सुद्धा. त्याने जर आमच्या नोंदी, म्हणजे उदाहरणार्थ मी गरीब ओबीसीला सांगतो, तुमच्या शेजारी आमचा 3 एकरचा 7-12 निघालाय, तुम्हाला आमची जमीन द्यावा लागणार आहे. तसं आमच्या नोंदी सापडल्यात, आरक्षण तुम्हाला आमचं द्यावं लागणार आहे, गॅजेट आमचं तुम्हाला द्यावं लागणार आहे. आणि त्यो म्हणून तुम्ही हे वावर मिळून देणार नाही, तर मग तुम्ही ते एक्स्ट्रा 3 एकर आमचं खाताय, मग आम्ही कोर्टात जाणार आहेत. मान्य न्यायालय आम्हाला बी न्याय देणार, आम्हाला यश देणार आमच्याही प्रयत्नाला, आणि सरकारही देणार आमच्या प्रयत्नाला यश देणार की तुम्ही एक्स्ट्रा 16% कस काय खाता आणि 50%च्या वर 2% कस काय खाता. काय निकष लावले? पोट जाती उपजाती. मग आम्ही मराठी कुणबी पोट जाते ना, उपजाते तत्सम जाते घेणार. तुम्ही जर असं खेळणार ना, आम्ही सुद्धा तसंच खेळणार. खेळा, न्यायालयीन लढाई खेळायची तुम्हाला, आम्ही खेळायला तयार आहेत. होऊ दे काय व्हायचं त्यात. भुजबळ म्हणतात की देशात लोकशाही आहे, जरांगेशाही चालू शकत नाही. अरे तह्यासारखा नासका नाही रे कुणी. जरांगेशाही लोकशाही मार्गाने चालली आणि मी शाही फी मानत नाही. स्वतःला गरीबाचा लेकरू मानतो. मराठ्यांच्या गरीबाच्या पोटी जन्म घेतला. शेतकऱ्याच्या वेदना माहिती आहेत गरीब मराठ्याच्या. मला लेकरा बाळ आमच्या कचाकच फाश्या घ्यायला लागल्यात. आमचे लेकरा बाळ 1% हुकलं तर घरी रडत यायला लागलेत. लोकशाही मार्गाने आंदोलन केलं आतापर्यंत, उपोषण, रक्त जाळले. तुझ्यासारखा गोरगरीब ओबीसीचा वापर करून मंत्रिपदाने घेतले आणि 40-40 हजार कोटीचा घोटाळा केला तू, आणि गोरगरीब ओबीसी रस्त्यावर पडला. तुझ्यामुळं मेलाय गोरगरीब ओबीसी समाज. तू काय दिलं मायक्रो ओबीसीला? काय दिलं बंजाराला? काय दिलं काहीकडे समाजाला, राजपूत समाजाला? काय दिलं लवार सुताराला? काय नाव्याला? काय दिलं? काय कुंभाराला? काय दिलं रे? गोरगरिबाचं ओबीसीचं रक्त पेलास. त्यांच्या जीवावरती मंत्रिपद घेतले आणि आम्हाला शिकतो का? लोकशाही मार्गाने मुंबईत गेलो ताई, एवढे लोक जर असते ना, एखाद्याने हाणामारी केली असते मुंबईत जाऊन, करोड लोक होते मुंबईत. ही मराठ्यांची जात लय चांगली आहे. शांततेत गेली लोकशाही मार्गानं, शांततेत मुंबईत बसली आणि चटणी भाकर खाऊन लढून लढून रक्त जाळून जे आणलाय उपाशी तापाशी राहून आम्ही. आणि ते बी असं तसा नाही ताई. ते हो हैदराबादच्या गॅझेटियरच्या महसुली नोंदी आहेत, सरकारी दस्तऐवजी, त्याच्या आधारे जी आर काढलाय. तुमच्या आत्तापूर जे आर निघाली कशाच्या आधारे गे रे? 180 जाती 350-4 जाती कस काय झाल्या? कशा घातल्या? मी नाव घेत नाही, पण 2 जातीत अशा आहेत मंडल कमिशनच्या नंतर घातल्यात. कस काय घातल्या त्या? म्हणजे तुम्हाला आतापर्यंत सरकार विचारत नव्हतं, न्यायालय विचारत नव्हतं का? मराठी आडवे पडत नव्हते. गरज नाही, गरीबाचे लेकर होऊन द्या मोठे. आता तुम्ही आमच्यात आडवे पडायला लागलेत म्हणल्यावर आम्हाला आता पडावंच लागल. आणि मग सरकारही आता गोत्यात येणार आहे. बघा तुम्ही येत आहे का नाही? सरकार एवढं गोत्यात येणार आहे आता 1994च्या जे आर मुळे. कारण त्यावेळेस बोगस आरक्षण जे खाल्लं, आता 16% आरक्षण 1994चं, याच्या आधारावर ज्यांनी ज्यांनी नोकऱ्या भोगल्या, ज्यांनी शिक्षण भोगले, यांच्या सगळ्याच्या संपत्त्या जप्त करायला लावणार आम्ही. 50%च्या वरचं 2% आरक्षण किती बोगस पद्धतीनं घातलंय ताई, हे सगळ्या महाराष्ट्राला कळतंय.
पण सरकारही बोलत नव्हतं. सरकारला वाटायचं जाऊ द्या आणि बाकीच्यांना वाटायचं जाऊ द्या. मान्य न्यायालय तर कोणी जात नव्हतं. जाऊ द्या का म्हणत होता माणूस की परंपरा आहे, गरीब मराठा गरीब ओबीसी गावखेड्यात एकत्र राहतात. पण हे नेते जर नासच करायला लागले तर ओबीसीचं काम आहे गरीबाचं. ओबीसीच्या नेत्याला सांगणं गप बसा, तुमच्यामुळं आमच्या लेकराचं वाटोळ होईल. मराठ्यांच्या नोंदी येतात, त्यांचं गॅजेट त्यांना लागू होऊ द्या, हे गरीब ओबीसीनं सांगणं काम आहे. त्यांच्या नादाला लागून मोर्चात सहभागी होणं काम नाही गरीबाचं. ओबीसीच्या मोर्चात सहभागी होऊन तुम्ही आणखीन तुमच्या पायावर दगड पाडून घेणार आहेत ओबीसी गरीब. त्यापेक्षा गरीब ओबीसींनी, कारण आम्ही खरोखरच नातेसंबंधातले लोक असल्यासारखे आहेत गरीब ओबीसी. ताई मला हे तुमच्या TV 9च्या माध्यमातून सांगणं गरीबाला ओबीसीच्या गरजेचं आहे. आजही आमच्या तिथं गावखेड्यात गुरुभाऊ केला जातो, गुरु बहीण केली जाती. धनगर मराठ्यांचा मामा, मराठा धनगराचा मामा, माळी धनगरांचा मामा, माळी मराठ्यांचा मामा, हे मराठा माळ्याचा मामा, हे पोट जाती उपजाती 12 बलुतेदार ओबीसी हे एकमेकाचे मानलेले नातेवाईक आहेत. कुणी मामा आहे, कुणी भाऊ आहे, एकामेकाच्या तिथं सावडी आहेत, एकामेकाच्या तिथं खुरपायला जातात. ही सगळा हिसकटा करायचं काम फडणवीस करणार आहे, सॉरी हे आपला छगन भुजबळ करणार आहे. म्हणून माझं गोरगरीब ओबीसीच्या लोकांना सांगणं आहे, तुम्हाला हुशार करतोय व्हायचं व्हाण्याचं नका हो. तुम्हाला जर आळमुठं वागायचं असेल गोरगरीब ओबीसीला तर वागा. पण मी सांगतोय तुमचं पोरग म्हणून सांगतो, शब्दावर माझा विश्वास ठेवा. आमचं हैदराबाद गॅजेटियर आहे, आमचं आम्हाला मिळू द्या. सातारा संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला मिळू द्या. आणि तुम्ही छगन भुजबळला सांगा की मोर्चे फिरचे तू काढ. जर आरक्षण 14% चॅलेंज 16% जर चॅलेंज झालं तर गोरगरीब ओबीसीचं पुरं वाटोळ होणार आहे. परत 2% वरच्या ओबीसीचं वाटोळ होणार आहे. आणि तो ह्यामुळे होणार आहे छगन भुजबळ. तू मराठीचं मिळू दे, तू गप बस. खूप ओबीसीचे नेते दुसरे हुशार, ते नाही म्हणत काही. त्यांना वाटतं नोंदी मिळाल्यात ना मराठ्याला मिळायला पाहिजे. गोरगरीब ओबीसींनी त्याच्या नादी लागून मोर्चात सहभागी होऊन विनाकारण मराठ्यात आणि ओबीसीत नाराजी पसरू नका. आणि आमचा GR दुरुस्त करायच्या भानगडीत पडू नका, बदल करायच्या भानगडीत पडू नका. तुमचा छगन भुजबळ तुम्ही दापा, त्याला समजून सांगा, नाहीतर कोर्टात आम्ही जाणार आहेत आणि पाहिजे त्या ताकदीनं त्या संघ आम्ही लढणार आहेत. जी पाहिजे ताकद त्याला त्याच्यात तयारी आमच्या आता. कारण आमचा जीव एवढा तळपळायला लागला. ताई आमचे लेकरा बघा बारा चिखलात झोपले व मुंबईत, पाणी नाही मिळालं, जेवण नाही मिळालं, पावसात झोडपलेत मुंबईच्या. ना गोळी खायला मिळाली सर्दी झाल्यावर, ना पांघरायला मिळालं. तिथल्या मुंबईतल्या बांधवांनी बिचाऱ्याने कुणी रगी आणून दिल्या, कुणी छत्र्या आणून दिल्या, आणि आमचे लेकरं बाळ चटणी भाकरी हातावर घेऊन खाल्ल्या रस्त्यावर. आम्ही आमचा GR कष्ट करून मिळवलाय. तुम्ही आमच्या नरडा दाबणार पोरांचं मराठ्याच्या. मराठी बी गप नाही बसणार आता. आम्ही बी तुम्हाला अशी लाट उसळेल दिसन आता की तुम्हाला 2 वर्षातल्या आंदोलनात जी दिसली नाही ना ती लाट तुम्हाला आता दिसन. रस्त्यावर लोक दिसतील तुम्हाला, घराघरावर लोक दिसतील. बघा दिसतील का माय मावल्या सहित आमचे सगळे म्हातारे माणसं सुद्धा आता आचे कोचे खाऊनच आहेत. कारण लेकराचं आणि नातवाचं आणि जातीचं वाटलं झालेलं कोणी नाही बघू शकत. स्वाभिमान आहे आम्हाला बी आमच्या जातीचा. तुमचं आरक्षण असून तुम्ही जर आमच्या विरोधात एवढं आरक्षण घालवण्यासाठी लढताय तर आम्ही मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी आमची. आता तुमच्या लयच भाषा बदलल्यात. आम्ही नको म्हणत होतो, नको राहू द्या शांत. अरे मिळवलेला GR रद्द करता, थोडे तरी लाज वाटल्या पाहिजे छगन भुजबळला की गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या मुळावर का उठायचं आपण. मराठी गप्प बसत नाही आता. काम फेम बघू आता. चलून दे 1 वर्षभर लढाई चालायची असली तरी आता आमची लढायची तयारी. हा वर्षभर काम बंद करतो आम्ही आता. खेटायचंच आहे तुला बी आता. तुला ज्या ताकदीने खेटायचं तू कोर्टात खेटला, मी कोर्टात खेटणार. तू मोर्चाने खेटला आता मोर्चाने खेटू. तू रस्त्यावर खेटला रस्त्यावर खेटू. तू जी भाषा असेल त्याने खेटू. मग खेटत का नाही आता. पण सुरुवात तू करणार, आम्ही नाही. आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही आणि कधी आयुष्यात बिघडू देणार नाही. कारण सरकारला शब्द दिलाय, ही अवलाद अशी आहे, एकदा शब्द दिला तर मागे फिरत नाही. आम्ही शब्द दिलाय सरकारला, आमच्याकडून अशांतता होणार नाही. पण याने दांड्याच्या कोयत्याच्या जर भाषा केल्या, मराठ्यांना जाणून बुजून बोर्ड फाडीत येत आणि मराठ्यांच्या पोराला विटीस धरतात. आणि काही पोलीस अधिकारी हे फडणवीस साहेबाला सांगतो आणि विखे साहेबाला सुद्धा आठवणीनं सांगतो, जाणून बुजून बोर्ड फाडून क्रॉस कंप्लेंट घेतात काही आणि आमच्या पोरांवरती गुन्हे दाखल करतात. आजच ह्या गोंदीत 2-3 गुन्हे झालेत. तो PSI ना घेण्या देण्यात जातीवाद करतोय. लोकांनी मागं घेतलेल्या केसी लिहून दिल्यात. आम्ही मागं घेतले, आमचं मिटलं तरी 8 दिवसांनी त्यांना सांगतो क्रॉस कंप्लेंट करा. इथे चोरीला साखळी गेली सोन्याची. नक्कीच मनोज जरांगेजी, या पैठण फाट्यावरती नक्कीच धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी.